जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत करणार आहे। विदर्भामध्ये महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी असं चिंचेचं पंचामृत करतात। मार्केटमध्ये नवीन चिंच विकायला आलेली आहे। पंचामृत करण्यासाठी नवीन वाळलेली चिंच घेत आहे। याचे असे वरचे टरफल काढून घ्यायचे। असा थोडा दाब दिला की पटकन निघतात। हे धागे असे काढून टाकायचे। 3 ते 4 चिंच घेत आहे। पाण्याने धुवून घेते। धूळ कचरा निघून जाण्यासाठी एका पाण्याने धुवून घ्यायची। चिंच मऊ होण्यासाठी भिजत ठेवायची आहे। एका बाउलमध्ये पाणी घेऊन यामध्ये चिंच भिजत ठेवते। चिंच रात्रभर भिजत ठेवत आहे। चिंचेच्या वर येईल एवढं पाणी ठेवायचं। यावर झाकण ठेवायचं। रात्रभर असंच ठेवायचं आहे। एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यात 2 तास भिजत ठेवायची। सकाळी चिंच मस्त मऊ झाली आहे। हाताने कुस्करून याचा गर काढून घ्यायचा। यातील चिंचोके काढून घ्यायचे। हे मिश्रण चाळणीने गाळून घ्यायचं आहे। यावर थोडं पाणी टाकून सर्व गर काढून घ्यायचा। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच टाकायचं। असा दाटसर गर काढायचा। असा घट्टसर गर काढून घेतला। पंचामृत करण्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे। अर्धी वाटी गूळ, गावरान गूळ आहे। यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी, गूळ विरघळून घ्यायचा आहे। गूळ लवकर विरघळण्यासाठी कोमट पाणी टाकायचं। हे थोडा वेळ बाजूला ठेवून कढईमध्ये मोठा अर्धा चमचा तेल गरम झालं। मोहरी तडतडली। यामध्ये मेथी दाणे, थोडासा हिंग, खडे हिंग आहे। 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घेतली। मिरची तेलामध्ये परतून घ्यायची। 9-10 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा खोबरा किस, सुक्या खोबऱ्याचा किस आहे। 1 चमचा पांढरे तीळ। गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे असं परतून घ्यायचं। खोबरा किस आणि तीळ भाजून घेतले नाही, यामध्येच परतून घ्यायचे आहे। खमंग परतून घ्यायचे। अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, थोडी हळद, अर्धा चमचा मिरची पावडर परतून घ्यायचं। यामध्ये तयार केलेला चिंचेचा गर मिक्स करायचं। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाण्याचा असा जाडसर कूट केलेला आहे। भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे। चवीनुसार मीठ। यामध्ये गुळाचं पाणी, गावरान गूळ असल्यामुळे यामध्ये बारीक बारीक खडे असतात, म्हणून गुळाचं पाणी गाळून घ्यायचं। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि उकळून घ्यायचं। आता जरी हे पातळ वाटत आहे, शिजल्यावर छान घट्टसर होते। 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। खूप जास्त घट्ट शिजवायचं नाही, थोडं सैलसर ठेवायचं। यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, थंड झाल्यावर खूप घट्ट होईल। गॅसची फ्लेम बंद करते। मस्त चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं पंचामृत तयार आहे। या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।